राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेनिमित्त कुंभारीत निघाली भव्य पदयात्रा। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्लांची प्रतिष्ठापना करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर अखंड भारतभर रामलल्लांची पूजा अर्चना ही सकाळपासूनच करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर आज 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कुंभारी येथून भव्य पदयात्रा निघाली होती। ही पदयात्रा महात्मा बसवेश्वर चौक ते कन्याकुमारी नगर व चावडी कट्टा व गावात अतिशय भक्तिमय वातावरणात पदयात्रा निघाली। शेवटी चावडी कट्टा व या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं पूजन व प्रसाद वाटप करण्यात आलं। त्यावेळी सर्व रामभक्त मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते। गौड़ा जय श्री राम। श्री काशी विश्वनाथ की जय। बोलो भाई सब संतों की जय। बोलो भाई सब संतों की जय। बोलो भाई सब भक्तों की जय। बोलो भाई सब भक्तों की जय। धर्म की जय हो, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, धर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो, विश्व का कल्याण हो, गौश हत्या बंद हो, गौशाला बंद हो, धर्मांतरण बंद हो, धर्मांतर बंद हो, भारत अखंड हो, भारत अखंड हो। शिवपिंड चोड़ायम कवितुंग सेव्यायम नम सर्वम शिव विश्वय कपालाय मंगलम काशी पुरेशाय मंगलम कवि काशीनाथेशाय मंगलम क्लेशपहाराय पाश प्रमोचाय क्लेशपहाराय। आज 22 जानेवारी देशात सर्वत्र कानाकोपऱ्यामध्ये रामलल्लांचं मूर्तीचं प्राण प्रतिष्ठान करत आहेत व अयोध्या येथे आज भव्य व दिव्य अशा बहुसंख्य लोकांच्या उपस्थितीमध्ये आज रामलल्लांचं प्राण प्रतिष्ठान होत आहे। तरी सर्व देशवासियांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व सोलापुरातील प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये त्याच पार्श्वभूमीवर या 22 जानेवारीच्या पार्श्वभूमीवरच आज कुंभारी येथे सकाळी 9 वाजता पूर्ण कुंभारी गावामधून पदयात्रा निघाली होती व भरपूर संख्येने लोक व युवक उपस्थित झाले होते। तरी असंच आनंदोत्सव आज दिवसभर ठिकठिकाणी लोक करत आहेत व संध्याकाळी देखील कुंभारीमध्ये विविध ठिकाणी विविध भागामध्ये सोलापूरच्या प्रत्येक भागामध्ये लोकांचं खाऊ वाटप व इतर सर्वत्र भागांमधील सगळं खाऊ वाटप करत आहेत। जय श्रीराम। अखंड विश्वाचा आराध्य मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचं आज 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे स्थापना होणार आहे। त्यानिमित्त पूर्ण भारतभर जल्लोषामध्ये याचं स्वागत केलं जात आहे। त्यासोबत कुंभारीमध्ये सर्व तरुणांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं भव्य पदयात्रा शोभायात्रा काढण्यात आली। त्याचा समारोप। नमस्कार, जय श्रीराम। आज श्री प्रभू रामचंद्र आज प्राण प्रतिष्ठान स्थापना झालेला आहे। आज कुंभारीमध्ये भव्य दिव्य आज रॅली निघालेले यात्रा महोत्सव सगळे गावकरी घेऊन सहकार्य करून सगळ्यांनी वतीने आपले सर्व हिंदू धर्म प्रभू रामचंद्र यांचा महोत्सव यात्रा निघून गावात सगळे मिरवणूक काढले आणि गावातील महिलावर्गही प्रतिसाद दिले आणि पाणी घातले, सगळे आशीर्वाद घेतले। ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ರಾಮ ಪ್ರತಿಷ್ಠಾನದ ಭವ್ಯ ಉತ್ಸವವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ಈ ನಿಮಿತ್ತ ನಾನು ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಸಮಸ್ತ ಕುಂಬಾರಿ ಗ್ರಾಮಸ್ಥ ವತಿಯಿಂದ ಇಡೀ ದೇಶದ ರಾಮ ಭಕ್ತರಿಗೆ ಇದು ಅದ್ದೂರಿ ಆದ ಒಂದು ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೊಡುತ್ತೇನೆ। ಹಾಗೆ ರಾಮನ ಆಶೀರ್ವಾದ ನಮಗೆ ಸದಾ ಹೀಗೆ ಇರಲಿ ಅಂತ ಇಚ್ಛಿಸುತ್ತೇನೆ। हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे
अखिल आंध्र साधू परिषदेचं 58वी महासभा सोमवार दिनांक 29 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम, सकाळी गीता पारायण, होम हवन, पूजा, भगवद्गीता पठण, हरिपाठ, चक्रभजन, सत्संग व महाप्रसाद होणार आहे. दिनांक 28 जानेवारी रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन आहे. या धार्मिक कार्यक्रमास सद्गुरू श्री गहिनीनाथ महाराज औसेकर, सह अध्यक्ष श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, सद्गुरू श्री ब्रह्मश्री शिवपुत्र महास्वामीजी, श्री 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 बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील. आपले विनीत श्री मार्कंडेय जनजागृती संघ, संपर्क किशोर व्यंकटगिरी 9552 2186 41.